राजकीय उत्तरे शोधण्यासाठी लोकसभेची उमेदवारी रघुनाथदादा पाटील। हातकणंगले मतदारसंघातून रघुनाथदादा पाटील भारतीय जवान किसान या पक्षाच्या वतीनं उभं राहणार आहेत। माझा अजेंडा ऊसाच्या भावावरती आहे। ऊसाचे भाव 2500 ते 3000 पर्यंत राहिलेला आहे। उत्पादनासाठी लागणारे वस्तूंचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। हा मुद्दा ऐरणीवर आहे, तो घेऊन मी उभा आहे। दुधाच्या प्रश्नावर मी सुद्धा कमिशन देण्याच्या प्रश्नावरती मी हा मुद्दा ऐरणीवरती आणणार आहे। तसेच सोयाबीनचे दर 11,000 12,000 होते, तेही आता 4,000 वर आलेले आहेत, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। तसेच साखरेवरती गव्हावरती निर्यात बंदी आहे, तसेच कांद्याचे भाव पडलेले आहेत, शेतकरी मरायला लागलेला आहे। असे सगळेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही उभे राहणार आहोत। 2024 ची सार्वत्रिक निवडणूक आता डिक्लेअर झालेली आहे आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये मी उमेदवारी करणार आहे। भारतीय जवान किसान पार्टी ही एक पार्टी जवानांची आणि किसानांची, म्हणजे शेतकऱ्यांचा एक मुलगा सीमेवर आपलं रक्त सांगतोय आणि दुसरा मुलगा शेतात आपला घाम गाळतोय, परंतु दोघांची अवस्था या राज्यकर्त्यांनी अत्यंत दयनीय करून ठेवलेली आहे। त्या राजकीय उत्तर शोधण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये आहोत। या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर इथं ऊसाचाच पट्टा आहे सगळा आणि गेले 14 वर्ष ऊसाचा भाव हा स्थिर राहिलेला आहे। याचं कारण मीमांसा केली पाहिजे। मी आता या पुस्तिका काढलेल्या आहेत आणि पुराव्यानिशी मी हे सिद्ध केलेलं आहे की 9-10 साली तो 2450 रुपयाचा दर मिळाला, तो दर 10 वर्षामध्ये दुप्पट होत आलेला आहे। गेल्या 50 वर्षाचं मी रेकॉर्ड दिलेलं आहे, परंतु 9-10 नंतर 2020 साली हा दुप्पट व्हायला पाहिजे, परंतु 2020 साली हा 3000 रुपये राहिलेला आहे। आज 24 आलं, 10 पासून 24 म्हणजे 14 वर्ष हे 2500 ते 3000 रुपये अशा दरामध्ये हा ऊसाचा दर राहिलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राजू शेट्टीच आहेत। त्याचबरोबर हे सगळे कारखानदार आहेत, या महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार आहेत आणि या खासदारांनी तिथं जाऊन केलं काय, हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे। या निवडणुकीमध्ये मी भारतीय जवान किसान या पक्षाच्या वतीने उभा राहणार आहे आणि माझा अजेंडा या निवडणुकीतला एकच आहे की हे जे काही ऊसाचे भाव गेले 14 वर्ष राहिले कायम स्थिर झाले, 2500 ते 3000 रुपयामध्ये राहिलेले आहेत आणि उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव मात्र प्रचंड वाढलेले आहेत, त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आलेले आहेत। हा मुद्दा मी ऐरणीवर घेऊन उभा राहिलेलो आहे। दुधाच्या प्रश्नावर सुद्धा एक कमिशन द्यायच्या गोष्टी राजू शेट्टी यांनी सुरू केल्या, परंतु कुठेही कमिशन ते सरकारकडनं आलं नाही आणि ते आलं असलं तरी शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही, त्यामुळे मधल्यामध्ये कुठं गडप झालं तोही मुद्दा आम्ही ऐरणीवर आणणार आहे। आज सोयाबीनचे भाव 12,000 11,000 होते, आता 8,000 सुद्धा नाही, 4,000 वर आले। अनेक लोक अक्षरशः रडायला लागलेले, आज उद्या सोयाबीनचे दर वाढतील म्हणून कोणी 5-25 क्विंटल घरी ठेवलेले आहेत, त्याला किडी लागायची वेळ आलेली आहे। तेव्हा या सगळ्या गोष्टी, आज साखरेवर निर्यात बंदी आहे, गव्हावर निर्यात बंदी आहे, कांद्याच्या प्रश्नावर तर तुम्हाला सांगतो की संबंध मार्च अखेरपर्यंत निर्यात बंदी होती, आता या सरकारने निर्यात बंदी ही कायमचीच लागू केलेली आहे आणि बेमुदत पुढे ढकललेले आहे। त्यामुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत, शेतकरी मरायला लागलेला आहे। अशा अवस्थेमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहणार आहोत आणि मी निवडणुकीमध्ये 12-13 तारखेला अर्ज भरणार आहे आणि माझं पक्का आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।